हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. झाली का रक्षाबंधन? हा रक्षाबंधनच्या दिवसाचा ब्लॉग आहे. एडिटिंग करायचंच राहून गेलं आहे. तर माझी मोठी बहीण गेली, ती आली लगेच गेली. तर बारकी बहीण आहे ती धुणं आणि भांडी करीत आहे. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. तर मुगाच्या शेंगा आहे वाळलेल्या आहे. माहेरी आलं तर कोणी शॉपिंगला जातं, फिरायला जातं वगैरे. तर आम्ही चाललेलो आहे शेतामध्ये. पिऊ सिद्धीला सुद्धा सोबत घेतलेलं आहे, त्यांना पेरू खायचं आहे. तर इथे एवढंसं पेरूचं झाड आहे, इतकं गोड आणि चवदार आहे ना, खूप छान आहे. छोट्या छोट्यालेच पेरू येतात, पूर्ण असं झाड लढलेलं आहे, छोटंसं आहे. घरचं जे फळ असतं ना ते पोट भरून खाल्लं जातं असतं, शिवाय मनसुद्धा भरतं. तर चला मग आता मुगाच्या शेंगा तोडायच्या आहे. एक घमेलच मुगाच्या शेंगा निघतील. तर मला इथे 5-6 पेरू सापडलेले आहेत. आम्ही सगळ्यांनी पेरू खाल्लेले आहे. तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलवरती नव्हतं चॅनल सबस्क्राईब करा, नक्की करा, एक लाईक करा. तिथे खाली गोठा वगैरे आहे. तर घर आहे, घरासमोरच चहू बाजूनी शेती आहे, मध्येच घर आहे. त्यामुळे काही लांब वगैरे जायची गरज लागत नाही. तर आता मी ते पूर्ण असं झाड तोडून काढते का काय माहिती, फळाचं पूर्ण असं एवढं पेरू आहे ना, खूप छान आहे पेरू. इथं बघू शकता पाखरांनी खाल्लेलं पेरू आहे. तर म्हणतात पाखरांनी खाल्लेलं पेरू खात नाहीत. तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. ते असं मी टाकून देणार आहे. मला एक पेरू सापडला, 4-5 पेरू सापडले. तू तिथं आलेली मुगाच्या शेंगा तोडायला. तिथं बघू शकता मूग आहे, शेंगा वाळल्यात, तोडायच्या आहे. पिऊ सिद्धीला म्हणलं चला आपण पण तोडू. त्यामध्ये पेरू खायची, मग तोडू. खाती का? बैल गाय कालवडीचं गोठा आहे, खाली पाण्याची टाकी वगैरे आहे इकडं. चला मग शेंगा तोडायला. इथं बघू शकता एवढंसं पेरूचं झाड आहे, खूप गोड आहे, खूप असं पेरू आलेलं आहे, ते लढलेलं आहे फळांनी. तर छान असं ऊन वगैरे नाही. आता वाजलेले आहे, ती वाजल्यात का म्हणून 14:06 म्हणजे 2 वाजलेले आहे. 2:10 झालेली आहे. अजिबात ऊन वगैरे नाही, त्यामुळे छान वाटतं कामाला वगैरेला. नाही तर ऊन असतं, अजिबात उन्हात येऊशी वाटलं नसतं. चला मग बाय. पाऊस यायला लागलेला आहे. तर म्हणलं ज्या वाळल्यात शेंगा त्या तोडावा. तशा आहे एवढासा मूग, घमेलं भरत एवढंच एक वाळलेलं आहे काकरी अशी, बाकी काहीच नाही. चला मग मी शेंगा तोडून घेते. अशा छान छान पाऊस आहे का, छान असा पाऊस पण यायला लागलेला आहे, आभाळ आलेला आहे. छान असं वातावरण फ्रेश असं करमायजोगं, चहू बाजूने हिरवंगार असं छान वाटतंय.